कधी कधी असं होतं ना, एखादी मुलगी फक्त एक वाक्य बोलते आणि तिथूनच आपली अख्खी कहाणी सुरू होते. ती म्हणते, तू वेगळा आहेस रे बाकीच्यांपेक्षा. आणि आपण तिथेच थांबतो. मनात विचारांची गर्दी होते, मीच का? माझ्यात असं काय पाहिलं तिने? कदाचित तिला मी आवडतो का? तिचा तो एक छोटा मेसेज आपण पुन्हा पुन्हा वाचतो. ती टायपिंगला आली की हृदय धडधडतं, रिप्लाय आला की दिवस मस्त जातो आणि रिप्लाय नाही आला की डोक्यात विचारांचं काहूर माजतं. हे सगळं आपल्याला ओळखीचं वाटतंय ना, कारण हे आपण अनुभवलेलं आहे. कधी इन्स्टावर, कधी कॉलेजच्या कट्ट्यावर, कधी लेट नाईट चॅटमध्ये. पण एक विचार मनात येतोच, ती खरंच मनापासून बोलतीये का, की फक्त तिची एक खेळी आहे? म्हणजे तिला खरंच असं वाटतं की ती जाणून बुजून आपल्याला गुंतवण्यासाठी असं काही बोलते? आज आपण याच सूक्ष्म पण खोल विचारांवर बोलणार आहोत. आणि हो, जर तू अशा परिस्थितीतून कधी गेला असशील किंवा सध्या तसं काही चालू असेल, तर हा चॅनल तुझ्यासाठी आहे. सबस्क्राईब कर, कारण आपल्याला कोणी शिकवलं नाही की मुली असं सूक्ष्म बोलून कसं अटेन्शन घेतात. पण इथे आपण एकमेकांना समजून घेतो, रिअल बोलतो आणि मन मोकळं करतो. चला मग पाहूया आता, ती खेळी होती की खरं काहीतरी. भाग 1. एक वाक्य आणि त्यात आपण पुरते गुंततो. म्हणजे विचार कर, फक्त एक वाक्य, तू वेगळा आहेस रे बाकी सगळ्यांपेक्षा. तिला बोलायला 1 सेकंद लागला, पण आपण ते ऐकून पुढचे 3 दिवस वेगळ्या झोनमध्ये असतो. तिला काहीतरी सांगितल्यावर ती असं म्हणते आणि आपण विचार करतो, ती बाकी कुणालाच असं बोलली नसेल, कदाचित मीच तिला आवडतो. आपण त्या एका वाक्यावर खूप भावनिक गुंतवणूक करतो. ती जेवढं कमी बोलते तेवढंच आपण जास्त कल्पना करत राहतो. ती काहीच बोलली नाही तरी आपलं मन विचार करत राहतं. तिचा रिप्लाय नाही, पण कदाचित ती बिझी असेल, कदाचित ती मेसेज वाचून कन्फ्युज्ड असेल. आणि अशा छोट्या वाक्यांनी सुरू होते कन्व्हर्सेशन. आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवतात जिथे आपण इमोशनली गुंततो. ती मात्र अजूनही तशीच कूल आणि हलकी फुलकी बोलत असते. कधी वाटतं ती खरंच सिरियस आहे का, की तिला फक्त एवढंच हवंय, कोणीतरी असेल जो तिला स्पेशल वाटवेल, अटेन्शन देईल. बट शी नेव्हर रिअली प्लॅन्स टू गो डीप. मग कधीतरी एक दिवशी ती हळूहळू कमी रिप्लाय द्यायला लागते. तिचं तू वेगळं आहेस हे वाक्य मागे पडतं, पण तुझं मन अजूनही त्या वाक्यात अडकलेलं असतं. आणि जर असं काही तुझ्यासोबत झालं असेल, कधी झालंय, कधी चालू आहे, तर फक्त एक छोटं काम कर, या व्हिडिओला लाईक करून ठेव. कारण अशा गोष्टींवर आपल्याला मोकळं बोलायला हवं. कधी फनी वाटतं, कधी इमोशनल, पण शेवटी आपलं मन हलकं होणं महत्त्वाचं. पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत. ती असं का करते? ती खरंच मनापासून बोलते की लक्ष वेधून घेण्यासाठी नाटक करते? चल पुढे जाऊया. भाग 2. ती खरंच वेगळी वाटते, पण का? तिने एक वाक्य टाकलं, तू वेगळा आहेस, आणि आपलं मन लगेच त्यावर विश्वास ठेवतं. कारण आपल्याला तसंच कुणीतरी हवं असतं ना, जो आपल्यात काहीतरी स्पेशल बघेल. आणि मग ती जी आहे जरा वेगळी वाटते, ती सगळ्यांसारखी नाही बोलत, नाही वागत, कधी खूप फ्रेंडली, कधी एकदम शांत. आणि आपण ना, ती सगळ्यांना असं वागवत नाही, ते गृहीत धरून बसतो. पण कधी विचार केलाय का की ती खरंच वेगळी आहे, की तुला तसं वाटतं कारण तू तिला आवडतोस अशी आशा करतोस? हे सूक्ष्म इमोशन्स फार गुंतवतात रे. कारण तू तिला विचारत नाहीस, फक्त तिच्या रिप्लायज, इमोजीज, पॉजेस आणि त्या छोट्या छोट्या बोलण्यावर तुझं मन कन्क्लुजन काढायला लागतं. आणि खरी गंमत ही असते, ती कधीच काही ठाम बोलत नाही. तिचं प्रत्येक वाक्य असं असतं जणू ते कसंही इंटरप्रिट करायला मोकळं आहे. इथेच खरं कन्फ्युजन सुरू होतं. कधी वाटतं तीही गुंतली आहे, कधी वाटतं आपलाच वेडेपणा झालाय. आणि हे सगळं ना, मुलं क्वचित बोलतात कुणाशी, आपल्या मनात चाललेलं कुणालाच कळत नाही. म्हणून एक विचार आहे, तू कधी अशा सिच्युएशनमध्ये होतास का? कुणी असं काही बोलून तुला भावनिक गुंतवून ठेवलं का? तर खाली कमेंट करून सांग ना. तुझी स्टोरीवर कोणीही असणार नाही, इथे आपल्यासारखेच लोक आहेत जे समजून घेतील. कमेंटमध्ये लिहिलंस तर कदाचित दुसऱ्या कोणाचं मन हलकंही होईल. चल आता पुढच्या भागात आपण जाणार आहोत. ती असं कन्फ्युजन का ठेवते? ती क्लिअर का बोलत नाही? ती प्ले करते की गोंधळलेली असते? बघूया पुढे काय होतं. भाग 3. ती खेळतीये की गोंधळलेली आहे? आपण मनात म्हणतो ती एवढी स्वीट आहे, तर ती स्पष्ट का नाही बोलत? ती इतकीच माझ्याशी जोडलेली असेल तर माझ्या भावना तिला कळत नाहीत का? पण इथेच गेम आहे. कधी ती खरंच गोंधळलेली असते, तिला नातं ठेवायचं असं वाटतं, पण त्या जबाबदारीला सामोरं जायचं नसतं. तिला वाटतं हा चांगला आहे, केअरिंग आहे, पण मी तयार नाहीये. आणि कधी कधी ना, ती फक्त त्या अटेन्शनच्या हायसाठी असं करते. तिला
तुला गुंतवायचं असतं पण स्वतः मात्र लांब राहायचं असतं. तिचं बोलणं थोडं गोड, थोडं अनक्लिअर. तिला सवय असते की काही मुलं लगेच गुंततात, त्यांना एक स्वीट वाक्य पुरेसं असतं, तू वेगळा आहेस रे. हे एकच वाक्य कोणीतरी प्रेमात गुंतवण्यासाठी पुरेसं असतं. आता प्रश्न हा, की ती हे सगळं जाणून बुजून करते की ती स्वतः भावनिकदृष्ट्या गोंधळलेली आहे? हे समजून घेणं खूप कठीण असतं. पण एक गोष्ट मात्र खरी, तू जितका तिच्यावर विचार करतोस तितका तू तुझ्यावर नाही करत. तुझा रिप्लाय मागे भावना असतात, तिच्या रिप्लाय मागे स्ट्रॅटेजी असते. कधी कधी वाटतं ना, तिचं उत्तर वेळेवर यावं, तिने विचारावं आपण ठीक आहोत का. पण जेव्हा ही बेसिक गोष्ट ही रिपीटेड एफर्ट्स नंतरही होत नाही, तेव्हा ॲक्सेप्ट करायला हवं की तू एकटा गुंतलायस, ती खेळतीये का गोंधळलेली आहे हा प्रश्न सोडून आपण फक्त इतकं बघायला हवं की तुझं मन 100% देतंय आणि तिचं. जर तू हे सगळं आतून फील केलं असेल तर हा व्हिडिओ शेअर कर त्या मित्राला जो सध्या अशाच सिच्युएशनमधून जातोय. कारण काही वेळाना एखाद्या मित्राचा एक मेसेजच आपल्याला उभं करतो. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत, तू गुंतलास पण बाहेर कसं यायचं. ती एक वाक्य टाकून निघून गेली, आता तू स्वतःसाठी काय करणार. चल मग पुढे जाऊया. भाग 4, गुंतून झालं, आता स्वतःसाठी उभं राहायचं. कधी ना कधी एक वाक्यही आपल्याला आतपर्यंत हादरवून टाकायला पुरेसं असतं. तिने एक वाक्य टाकलं, तू खूप छान आहेस पण, आणि त्या पण मध्येच खरं तर सगळं काही संपलं. आपण मात्र वाट पाहत राहिलो की कदाचित अजून काही बोलायचं असेल तिला, कदाचित तो मेसेज अपूर्ण असेल किंवा ती टायपिंग करत थांबली असेल. पण हे सारं कदाचित आपल्या डोक्यात निर्माण होतात, तिच्या मेसेजमध्ये नाही. आपण ती एक ओळ 1000 वेळा वाचतो, कधी कधी कॉपी करून नोट्समध्ये ठेवतो आणि स्वतःलाच विचारतो, मी का इतका रिॲक्ट झालो. याचं उत्तर एकच असतं, आपण खरंच मन लावलं होतं तिच्यासाठी. कदाचित हा खेळ असेल किंवा हे सगळं अगदी छोटं असेल, पण आपल्या मनासाठी मात्र ते एक पूर्ण युनिवर्स होतं. हे समजायला वेळ लागतो, पण एक क्षण येतोच जेव्हा ती फक्त सीनवर थांबते आणि आपलं आयुष्य अजूनही टायपिंगमध्येच अडकलेलं असतं. मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं की प्रेम हे समजणं असतं. जिथे ती समजली नाही तिथे ते थांबलेलंच बरं. तिने त्याच वाक्यावर फुल स्टॉप दिला, पण आपण अजूनही कोलन लावून वाट बघतोय. आता मात्र वेळ आली आहे त्या फुल स्टॉपला आपणच नव्या पॅरेग्राफमध्ये बदलायची. खरं सांगायचं तर तुझं प्रेम खोटं नव्हतं, ते फक्त चुकीच्या ठिकाणी उतरलं. पण आता तेच प्रेम स्वतःसाठी वळवायचं आहे. तिला काय आवडायचं, ती काय म्हणायची, कसा मेसेज करायचा, या सगळ्यात आपण स्वतःलाच विसरून गेलोय. आपल्याला काय आवडतं, आपल्याला कोण समजून घेतं, आपण काय बनू शकतो याचा विचार करायची खरी वेळ आता आली आहे. म्हणूनच सांगतो, ती गेलीये याचा राग नको आणि ती गेलीये म्हणून तू थांबू नकोस. बघ ना, तू इतका गोंधळलेला आहेस हेच सिद्ध करतं की तू किती सेन्सिटिव्हली प्रेम करत होतास. आणि अशी मन जगात फार थोडी असतात. तू त्या भावनांमधून लगेच बाहेर येत नाहीस हे वाईट नाही, उलट हेच तर सुंदर आहे. पण आता त्या भावनांचं ओझं नको, त्या भावनांचं प्रेरणास्थान कर. तू एवढं प्रेम कुणाला तरी पूर्णपणे दिलंस, आता तेच प्रेम स्वतःला दे. कायम वाटायचं की तिला इम्प्रेस करायला हवं, पण आज स्वतःला इम्प्रेस करायची वेळ आली. एक दिवस तुझं मन तुला नक्की सांगेल, धन्यवाद, कारण तू माझ्यावर प्रेम करायला शिकलास. तिला विसरणं म्हणजे हरवणं नाही, ती आठवत राहणं म्हणजे गुंतणं नाही. आणि तिने मेसेज करू नये म्हणून स्वतःला म्यूट करणंही नाही. तिचा आवाज बंद झाला म्हणून तुझ्या मनाचाही बंद करायचा नाही. तिनं एकच वाक्य टाकलं, ते तिचं शेवटचं मूळ होतं, पण तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. आता तू उभा राहा, तिच्या त्या वाक्याला शेवट न समजता तुझ्या नवीन सुरुवातीचा तो फुलस्टॉप समज. आणि अशाच वास्तववादी मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी हा चॅनल सबस्क्राईब कर. हे केवळ व्हिडिओ नाहीत, हे तुझ्या मनातले न बोललेले शब्द आहेत. ती गेली पण मी हरलो नाही, मी स्वतःला शोधत राहिलो. टॉक टू हर मराठी सबस्क्राईब कर.